सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणून 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला। सोलापूर ते देगाव रोडवरील मारुती मंदिराच्या पाठीमागे एक इसम चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी थांबला आहे अशी माहिती मिळताच सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतलं। त्याचं नाव नितीन रमेश गुंड व 39 राहणार विरवडे तालुका मोहोळ असं आहे। त्याचा कौशल्यपूर्वक तपास केला असता सोलापूर शहरातील एक मोटारसायकल, मंगळवेढा इथून एक, इंदापूर इथून एक अशा 3 मोटारसायकली चोरल्याचं त्यानं कबूल केलं। त्याच्याकडून 1,30,000 रुपये किमतीच्या 3 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या। त्याचबरोबर महेश मार्तंड मिसालोलू व 29 राहणार मोदी हुडको सोनीनगर समाज मंदिराजवळ सोलापूर हा चोरीची ॲक्टिवा मोटारसायकल वापरत आहे। त्याला मोदी बोगद्याजवळील रस्त्यावर सापळा लावून ताब्यात घेण्यात आलं। अधिक चौकशी अंती ॲक्टिवा गाडी चोरल्याचं त्यानं कबूल केलं। त्याच्याकडून ॲक्टिवा गाडी किंमत 20,000 रुपये जप्त करण्यात आली। अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेनं 4 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून एकूण 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, अजिंक्य माने, धीरज सातपुते यांनी बजावली।